बरेच दिवस झालं मला तुमच्या भरपूर अशा कमेंट होत होत्या की ताई आत्ती कुठे येत्या. सध्याची ती सिच्युएशनच तशी होती की आणि बरेच दिवस झालं झाडांची छाटणी करायची म्हणते पण काय झालंच नाही. मग म्हणलं आज तर करून घेऊया. असं कोणीकडे पण आता वाढलेत पसरलेत त्याला लक्षच दिलं नाही. बरेच दिवस झाले चाप्यात झाड तर बा किती मोठं झालं पूर्ण असं. तिकडे गोडावणला पण घासायला लागले सगळे. आता हे सगळं साफ करून घ्यायचं आहे. पण आता ह्यांनी येणारच साफ करून. आत्ती आणि मी भाजी आणायला जाणार आहे पलीकडे. हा आणि तू असतं बा कशी झाली. म्हणजे तुळशी अंगणात सगळ्यात चांगलं असतं. पण आता ही जर जास्त वाढलं इकडं 3-4 तुळशी आहेत आपल्याला. चला हरभऱ्याची भाजी आणायची म्हणून चाललोय आम्ही. चल दिदा चल आजी पुढे गेली. ते आपण ते उपणलेलं टाकलं ना खालचा कचरा ते उगवून आली भाजी करा एवढी निघाल आता. मग त्या झाडच देत आहे म्हणून म्हणलं घेऊन यावं करता येईल ना आता आल्यावर. ए टाकले असता काठी ठेवू घे. हा कुणाला मारणार आहे काठी म्हणते दादाला मारणार आहे काठी. होय अजून काढायला गेले बरेच दिवस झालं मला तुमच्या भरपूर अशा कमेंट होत होत्या की ताई आत्ती कुठं येत्या. रोहिणीताईने गेले तर म्हणून सांगितलं किंवा इथं पण दाखवत नाही तुमच्यापाशी. पण आत्ती येतात तसं तर 8 दिवस झाले इथंच आहे माझ्याजवळच येत्या. पण कसं आहे ना तुम्ही म्हणताय दाखवा व्हिडिओमध्ये. त्यांची तेवढी मनस्थिती नव्हती की त्यांनी व्हिडिओमध्ये यावं म्हणून असं. म्हणून आम्ही पण फोर्स केला नाही. म्हणलं ज्यावेळेस त्यांना वाटेल ना त्यावेळेस त्यांना व्हिडिओत घेऊ. म्हणून मी कुठल्याही व्हिडिओत त्यांना दाखवलं नाही किंवा मी त्यांचा उल्लेख केला नाही. कारण सध्याची ती सिच्युएशनच तशी होती की त्यांना मी फोर्स पण करायचं म्हणजे आम्हाला फोर्सच करायचं नव्हतं त्यांना व्हिडिओसाठी. आणि तसं बघायला गेलं तर आत्ती आल्यापासून आम्ही फक्त 1-2च ब्लॉग शूट केलेत. नाही तर सगळे आपल्या अगोदर शूट केलेले होते. मी कुठलेच ब्लॉग शूट केले नाहीत आत्ती आल्यापासून. म्हणजे मला पण करू वाटत नव्हतं तसं. पण आता 1-2 आपले टाकलेत तेवढे. मग आता आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला आत्तींना पाहायला भेटेल. तर आता आत्ती आणि मी इकडं हरभऱ्याची भाजी आम्हाला खोडायची होती म्हणून आम्ही खरं तर आलोय. आत्ती गेले तर पुढं आता मी चालले तिकडे. चला तुम्हाला दाखवते. चल पिलू हरभरा ह्या दिवसात. हा म्हणजे तेच किती ओपनून जे ठेवलेलं होतं ना तर ते कचरा खालचा टाकला होता आम्ही झाडाच्या बुडाला. म्हणजे लेबरनेच टाकला होता. ह्यांनी टाकायला लावलं होतं सगळं. उपणून खाली भुसकाट वगैरे राहिलं होतं ते आहे. आणि ते आता चांगलं उगवून आलंय. मग खायपुरती भाजी निघेल म्हणून मग म्हणलं खोडून आवे. तशी तर आम्हाला तांदळाची भाजी पण खोडायची. पण आता बघू आता अगोदरची तिकडची खोडून आणतो आणि मग इकडं. इथंही भोपळा आलाय तिथं आलाय तिथंही भोपळा येते. तिकडं पण आलाय तिथं पण आलाय. परवा दिवशी एका ताईची कमेंट आली मला की ताई वटपौर्णिमेच्या व्हिडिओला तर तू किती आठवण काढली आत्तींची. पण नागपंचमीच्या सणाला सुद्धा एकदा सुद्धा बोलली नाही आत्ती नाहीत किंवा काय. आता आत्ती माझ्यासोबतच होत्या ना मला त्यांना दाखवायचं नव्हतं व्हिडिओमध्ये लगेच म्हणून मी म्हणजे काय बोलली नाही काय विषय नाही काढला. त्या नसत्यानं माझ्यासोबत तर मी 100% आठवण काढली असते. कारण त्यांच्या बिना कोणते सण साजरे करायची मला सवयच नाही ना. पहिलाच वटपौर्णिमेचा सण होता की ज्याला आत्ती माझ्यासोबत नव्हता. चला आता बघा आता लय दिवसानंतर आत्ती दिसले तुम्हाला. लय मिस करत होता सगळेजण आत्तींना. चला मला वाटतं आत्तींचा हात लागायचा होता भाजी खोडायला म्हणून मला यायला जमलं नाही. गाठ बी लागली ती लागली फुलं नाही गाठ इथे. हो मग ते फुलं लागली गाठी येणार. आता ह्या दिवसात बघा ना कुठं बघायला सुद्धा भेटत नाही हरभऱ्याची भाजी. पण आली आम्हाला पण छान वाटतंय खायला भेटल म्हणून. योग्य ते भोपळा आलाय. मग काय भोपळे तर नाकात बसले. जत लावते मग तशीच करते. तुम्ही गेल्यानंतर पण मला म्हणत होते म्हणले मम्मी जाता जाता कशी बे टाकत जात होती तशी तू सुद्धा टाकते वाटतं त्याच्यामुळे तर भाजी सगळीकडे उगवली म्हणून. आपट आहे का हाय का आत्ती म्हणल्या ह्या दिवसात भाजी आली त्याच्यामुळे आंब नसल त्याला. आंबा आहे थोडी लावता का आता लावी शेंगदाणे बी लावायचे दाव. ते फुलपरगती म्हणलं तर ते म्हणतो कवा लावायला पाहिजे होतं. ती झाडा सांगणार ना. हा झाडा आता करू संध्याकाळी भाजी. हे करा दुसरं काय करायचं. वांगी लय आणली ती वांगी. होय काय करूया मग. कसली मोठी ती बारकी ती ह्याची बारकीच आहे ती भाजी करायची.
थोडी दे. होणार थोडी माझ्यापुरती होती. होय. होय होय. काय आम्ही काय तोंडाला हात लावलं होय हो? तुम्ही तोंडाला हात लावून बसायचं गपचूप. होय काय? हा नुसता भाजीचा वास घ्यायचा तुम्ही. लावली मग म्हणायचं माझ्या झाडाला अडचण करते. आता मनानच उगवली. आता काय चाललंय का? हे आता घर बनवायला लागली इथं. घर बनवायला तिथं वल्ली माती थोडी नाही. आता वाळली माती. काय म्हणते मग मम्मी? काय नाही बा. तुला उचके लागत असतील मी पुण्याला गेल्यावर. मी लई आठवण काढत तुझी. नुसतं तुझी तर काय आम्हाला होत नव्हती. मला काय लागली नाही ती उचक्या. तुझं कशाला होय? तिला विचार मी विचारत होती का नाही काय मी सांगितलं होतं ह्यांना त्या दिवशी म्हणलं मम्मीला आठवण काढते बोला तुम्ही म्हणून. कामात तसं ते त्याच्यामुळं. ह्यांना सुद्धा फोन केला तर विचारायचं सचिन कुठं आहे कसं आहे कामात आहे म्हणून. मग माझ्या नंबरवर लावायचा फोन. ती लावला की त्या दिवशी हा एक दिवशी नाही लागला म्हणून तीच धरलंय तुला लावला होता आणि लागला नाही. खोड लागताय काय तुम्ही? खायची म्हणल्यावर थोडं तर कष्ट करायला पाहिजे की. बोट ती कसं होती ती बोटाला चिरा पडते. हा चिरा पडते बोट. हा, मग आमच्या पडत नाही काय? नको नको. हाय का बघितलं आत्ते? तुमच्या काय ती भांडी का होय होय. पप्पा हा काय करताय? ती काय फुलातली घाण करते. होय आता इथं पप्पाची झाडाची कटिंग करायची चालले. म्हणजे झाड वाढली ती म्हणून ती कापायचं चालले ती. अगं झाडात ही झाली होय कचरा झालाय घाण हा ती काढायचं चालू आहे. हा काय म्हणते काय नाही अजून. काय नाही अजून. आजी कुठं आहे? आजी तिकडच आहे ती. काय करते? काढते ती अजून पुढे गेली ती. होय पप्पा काय करताय? ठीक आहे घाण काढायचं चालू आहे. छटणी चालू आहे रे. ही तिथली कातरली तू तुमची कातरी जर ती. बनवाय पुरती निघाली. आता बनवायची जाऊन. चला सगळं काढलं ऑरेंज कलरचं आबोलीचं. तिथलं काढलं. हा? हा. चांगली होती का? चांगली होती. तिथली बी काढले त्या जास्वंदीच्या बुडात तिथली बी काढले. मी तिथं ना काय नाही एक शेवटी एक खोलीच कांदे तरी चाललं असतं. बी पडलं लोक होत्या ना. ठीक आहे. हा वा पडायचंय का? उतर बरं खाली.
बाहेरचं तर सगळं आवरून आलो आणि त्याच्यानंतर मग इथं मी स्वयंपाकाला लागले होते. तर आता जी आपण हरभऱ्याची भाजी आणली होती तर ती बनवायची होती मला, तर त्याचीच इकडे मी तयारी करत होते. आता दुसरी भाजी काय बनवायची विचार सुरू होता, म्हणून मग काय नाही, साधी सिंपल मटकीची आमटीच बनवली. आत्ता जस्टच फोडणी टाकली, अजून उकळी यायची त्याला. तर म्हणलं चला आता भाजी शिजते तिकडं, तोपर्यंत तिकडं आता हरभऱ्याची भाजी मी बनवून घेते पटकन. आता हरभऱ्याची भाजी मी कशी बनवली ह्याच्यासाठी मी शॉर्ट व्हिडिओ अपलोड केला आहे, तर तुम्ही नक्की पहा. आणि आता इथे मी हलवून घेते, जास्त क्वांटिटीमध्ये असल्यामुळे थोडंसं हलवायला अडचण येते ना पहिल्यांदा सुरुवातीला. माझा स्वयंपाक चालू आहे तोपर्यंत अहो इकडं आरोचा अभ्यास घ्यायला लागला. आरोचे पेपर चालू आहेत ना त्याच्यामुळे आता स्वयंपाकावरून मी घेणार होती, पण बसलेत आता ह्यांनी. मी भाकरी करायला घेतले इकडं, आता आमटी शिजते, भाजी पण शिजते इथं. परवा एका ताईनं मला कमेंट केली होती की ताई ज्वारीमध्ये कोणता तांदूळ वापरता तुम्ही, तर आम्ही ज्वारी दळताना म्हणजे तांदूळ वगैरे नाही वापरतो, डायरेक्ट आहे अशी फक्त ज्वारीचा आम्ही दळून घेतो. आणि इथं बघू शकता बघा, भाकरी पण एवढा छान झाल्या होता ना, तिथं तव्यातच फुगून टम्म बाजूला सगळा पापुंद्रा वगैरे निघत होता. आणि इकडं तोपर्यंत ना मटकीची एकदम अशी साधी सिंपल आमटी बनवली होती, ती पण शिजून तयार होती इकडं. जास्त दिवसांना हरभऱ्याची भाजी असल्यामुळे सगळ्यांचीच एक्साइटमेंट आहे जास्त, आहे ना ते. दे तुम्हाला दे लागली तर थांबा ठेवा. नाही बघा खाऊन, माझ्या 2-3 भाकरी राहिली तर अजून. नाही ना, असं वाटतं हरभऱ्याच्या भाजीच्या सीझन मध्ये कशी असते तशी लागते, आंब वगैरे आहे ना. होय होय. हा मग काय. आणि इकडं भाकरी गरमच आहे तोपर्यंत मामा पण पटकन जेवायला बसले. मामांचं झालं तर इकडं आज बघा असं काहीच आमचा आजचा मेनू होता, छान असं मस्त गावरान बेत होता. तर आम्ही सगळेजण परत मिळून इकडं हॉलमध्येच बसलो होतो जेवायला. आता काय लवकर जेवून झोपली होती त्याच्यामुळे ती काय नाही व्हिडिओमध्ये परत. आणि मग इथं आता सगळेजण आहो, आत्ती, मी, आरो आम्ही बसलो होतो जेवायला. तर चला मग कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग नक्की कमेंट करून सांगा, आणि व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटू परत छानशा व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.